भाजपचे बंडखोर प्रसाद हिरे यांनी अखेर माघार घेत महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांना पाठिंबा दिलेला आहे। नरेंद्र दराडे हे शिंदेच्या शिवसेनेचे अधिकृत उमेदवार आहेत, मात्र प्रसाद हिरे बंडखोरी करत विधान परिषदेच्या रिंगणात उतरले होते। अखेर मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री उदय सामंत यांच्या शिष्टाईला यश आलंय। दरम्यान दादा भुसे प्रसाद हिरेंना घेऊन महाजनांकडे गेले होते आणि त्यानंतर या सगळ्यावर तोडगा निघालेला आहे। देवेंद्रजी त्यांच्यासोबतही चर्चा झाली, सकाळी झाली। शिंदे साहेबांसोबत माननीय उपमुख्यमंत्री त्यांच्यासोबतही त्यांची विस्तृत चर्चा झाली आणि त्यांच्या सूचनेनुसार त्यांनी या ठिकाणी फॉर्म आपला अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यात म्हणजे मागे घेता येणार नाही, पण जाहीर पाठिंबा, कारण आता मागे घेण्याची मुदत संपलेली आहे आणि म्हणून त्यांनी आता जाहीर पाठिंबा आमचे जे उमेदवार आहेत दराडे महायुतीचे, शिवसेनेचे, शिंदे गटाचे, त्यांना या ठिकाणी दिलेला आहे। दुसरा जो अर्ज या ठिकाणी दाखल झाला आहे तो देखील पाठिंबा द्यावा, त्यांनी देखील महायुतीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावेत ही विनंती भाऊंनी देखील केली, मी देखील केली, दादा भुसे साहेबांनी देखील केलेली आहे। तर आम्हाला पूर्ण खात्री आहे की त्याच्यामध्ये देखील यश आम्हाला येईल आणि त्याचं फायनल डिसिजन गिरीश भाऊंनी इथे सांगितलं ना। आता त्यांनी तो डिसिजन सांगितल्यानंतर परत त्याच्यावर काही बोलावं असं नाही आणि त्यांनी हे देखील ठामपणानं सांगितलं की नाशिकमधला हा तिढा सुटला की जळगावचा देखील तिढा ताबडतोब तिथं सुटणार। सक्षम उमेदवार नाहीये, त्यांच्यावर तुम्ही खूप टीका केली, आज एकदम भाषा बदलली, काही दबाव होता? मी दराडेंची तरफदारी करणार नाही। मी सांगतो की मी उमेदवारीमधून माघार घेतलेली आहे, मी महायुती बरोबर आहे।